आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठी माणूस हा उत्सवप्रिय मानला जातो. त्यामुळे वर्षभर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे होत असतात. पण त्यातही गणेशोत्सव हा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड व्यापकतेनं साजरा होणारा उत्सव बनलाय. गेल्या काही वर्षामध्ये गणेशोत्सवाचं स्वरूप म्हणजे बदललेलं स्वरूप याविषयी अनेकदा लिहिलं गेलेलं आहे, बोललं गेलेलं आहे, त्याच्याबद्दल चिंता व्यक्त होती आहे. आज आपण त्याविषयी बोलणार नाही आहोत. पण आज आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काय काय करू शकतो, पोलीस यंत्रणा त्यासाठी किती सतर्क आहे आणि एक नागरिक म्हणून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा आपण कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत, बोलणार आहोत. खरं तर दरवर्षीच गणेशोत्सवाच्या पूर्वी अशा पद्धतीची एक चर्चा किंवा असा कार्यक्रम आम्ही सादर करतो. हेतू हाच आहे की हा उत्सव अधिक आनंदानं, अधिक आरोग्य संपन्न आणि कुठलंही विघ्न न येता पूर्णपणे पार पडावा. आणि त्याच्यामधला जो लोकसहभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तेवढी जनजागृती पण व्हावी आणि चांगल्या कामासाठी या सगळ्या लोकांची ऊर्जा, एनर्जी आपण उपयोगात आणावी. आज या दृष्टीने आम्ही बोलणार आहोत. त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय विजयसिंह जाधव साहेब. त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर पर्यावरणवादी चळवळीमध्ये कायम अग्रेसर असलेले विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, त्यांचंही स्वागत आहे. सर, दरवर्षीच आपण गणेशोत्सवाच्या पूर्वी अशा पद्धतीने बोलत असतो. आजपासून श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे. घराघरामध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झालेली आहे. आता सार्वजनिक गणेश मूर्तींची सुद्धा गेल्या 3-4 दिवसामध्ये वाजत गाजत मिरवणुका निघालेल्या होत्या. यावर्षी एक गोष्ट लक्षात आली असेल तर जशा पद्धतीनं विसर्जनाच्या मिरवणुका होत्या तशाच पद्धतीनं काही मंडळांनी गणेश मूर्ती आणताना सुद्धा मिरवणुका काढल्या होत्या. पण गेल्या काही वर्षात सातत्याने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलानं डॉल्बी आणि डॉल्बीचे दुष्परिणाम याच्याबद्दल जनप्रबोधन केलं. लोकांच्या मनामध्ये या डॉल्बीच्या विरोधी जी काही एक भावना आहे ती निर्माण करण्यामध्ये पोलिसांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं चुकीचं होणार नाही. अर्थात ते चांगलं काम आहे. पण यावर्षी ही भूमिका कंटिन्यू करत असताना तुम्ही त्यात नवीन ऍड काही करणार आहात का? आणि गेल्या वर्षीपासून आपण जे डॉल्बी विरोधी अभियान राबवत आहे त्याला यंदा कसा प्रतिसाद आहे? आजच गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि गणपती हे बुद्धीचं दैवत आहे, सुखकर्ता आहे, दुःख हर्ता आहे. आणि त्यामुळं जे भक्तिभावाने आपण पूजा करतो 10 दिवस सतत एक भक्तिमय वातावरण झालेलं असतं, चैतन्य लोकांच्या मध्ये संचारलेलं असतं, ऊर्जा मिळते आपण जसं म्हटलं. आणि ती ऊर्जाच पुढे लोकांना काम करण्यासाठी मार्गदर्शन ठरत असते वर्षभर. लोक उत्सव आहे, मला वाटतं कोट्यावधी लोक रस्त्यावर येत असतात त्या उत्सवाच्या निमित्तानं. आणि या उत्सवातून मग आपण काय मिळवायचं हे सुद्धा जनतेनं, मंडळांना, तालीम मंडळांना ठरवलं पाहिजे. म्हणजे आनंद मिळवायचा की सर्वसामान्य जनतेला डॉल्बीचा वापर करून त्याच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम करणारं दुःख द्यायचं, हे विचार करण्याची वेळ आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण जी मोहीम सुरू केली होती एक प्रबोधनाच्या रूपानं, त्याला संपूर्ण पत्रकारिता, संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपला बी चॅनल, म्हणजे असंख्य लोकांनी त्याला पाठिंबा दिला. आणि खास करून गणेश मंडळानं सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून त्याच्यामध्ये सहकार्य केलं होतं. त्यामुळे गेले 2 वर्ष आपण आवाजाची पातळी प्रचंड प्रमाणामध्ये कमी करू शकलो. नक्कीच. आणि जो डॉल्बीचा वापर होता तो बंद झाला. अर्थात आपण स्पीकर परवाने देतोच सालाबाद प्रमाणे, त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी नाही. 2 बॉक्स आणि 2 बेस ही लावायची परवानगी देतो, 2 टॉप 2 बेस. परंतु हे करत असताना 2 टॉप 2 बेस निश्चितपणे आवाजाची मर्यादा ही 80-85 डेसिबलच्या खाली राहील याचं बंधन मात्र मंडळांना पाळावं लागणार आहे. आणि किंचितही डॉल्बीचा वापर होणार नाही याबाबत आम्ही पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे. नुसता डॉल्बीचा हाच विषय नाही तर एकंदरच कायदा व सुव्यवस्था या शहराची, या जिल्ह्याची अबाधित राहावी आणि हा उत्सव अत्यंत आनंददायी व्हावा सर्वसामान्य जनतेला, या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यासाठी जनतेचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. मंडळांचं सहकार्य, सर्वसामान्य माणसांचं सहकार्य यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पोलिसांनी सर्वंकष योजना बंदोबस्ताची तयार केली आहे.
खरं तर गेल्या काही वर्षामध्ये पोलिसांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला होता आणि लोकांचं मतपरिवर्तन करण्यामध्ये यश मिळवलं की डॉल्बीचे दुष्परिणाम काय आहेत, त्याचा आरोग्यावरती किती विपरीत परिणाम होतोय आणि तो कर्णकर्कश आवाजामुळं काय काय शरीरावरती आघात होतात हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. तरी सुद्धा अजूनही काही लोकांच्या मनात असे प्रश्न असतात की आमच्या उत्सवाच्या वेळेला, सणाच्या वेळेला पोलीस प्रशासन आडकाठी का आणतं? हे पहा, आपण नॉईज पोल्युशन ऍक्ट हे अस्तित्वात आहे. सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे डायरेक्शन्स आपल्याकडे आहेत. कोणाच्या उत्सवावर आम्हाला म्हणजे विरजन घालायचा कधी पोलिसांचा कधीही उद्देश नसतो. आणि डॉल्बी म्हणजे उत्सव, डॉल्बी लावायचा नाही म्हणजे उत्सव नाही असं आहे कसं? मी अजिबात नाही. अजिबात नाही. बरोबर. स्पीकरला परवानगी आहे, 2 टॉप 2 बेसला परवानगी आहे. आवाज मर्यादित ठेवून जर आपण उत्सव साजरा करत असू आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही, आरोग्यावर घातक परिणाम होणार नाही, तर निश्चितपणे उत्सव आनंददायी जाणार आहे. काही मंडळांची, तरुण कार्यकर्त्यांची इच्छा असते डॉल्बी लावावं, परंतु त्याच्यातून साध्य काहीच होत नाही. बरोबर. आनंद कोणालाच मिळत नाही. मिळालं तर दुःख मिळतं. दुःख मिळवून आपण उत्सव साजरे करणार आहोत का? हे मंडळांनी आणि सुजान जे कार्यकर्ते आहेत त्यांनी विचार करण्याची वेळ आहे. शेवटी आपण उत्सवप्रिय आहोत, परंतु उत्सव साजरा करत असताना तो लोकांना आनंद मिळवून देणारा असला पाहिजे, दुःख मिळवून एक सामाजिक भान असलं पाहिजे. भान जरूर असलं पाहिजे. आणि मला वाटतं की गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातील अनेक मंडळांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव ही संकल्पना स्वीकारलेली आहे. कारण काय होत होतं, डॉल्बीच्या नावाखाली प्रचंड मोठ्या भिंती तयार व्हायच्या स्पीकरच्या आणि त्याच्यातून जो आवाज यायचा त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम हे आता लोकांच्या लक्षात येऊ लागले. पण आता SP साहेबांनी जे सांगितलं त्या अनुषंगाने मला उद्या तुम्हाला विचारायचंय की SP साहेब म्हणतात की त्याची ध्वनी मर्यादा जी डेसिबल मध्ये मोजली जाते, त्या ध्वनी मर्यादेच्या आत जर स्पीकर लावणार असतील तर त्याला अजिबात आडकाठी नाही, बंदी नाही. बरोबर. पण उदय, अनेक लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे की आपल्याकडे जी पारंपरिक वाद्य आहे त्याच्यामध्ये ताशा असेल, ढोल असेल, यांचा सुद्धा आवाज जर आपण डेसिबलच्या यंत्रानं मोजला तर तो सुद्धा काही वेळेला 120-125 पर्यंत जातो. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की ते यंत्र जर घेऊन त्याच्यासमोर एखादा माणूस मोठ्यांदा ओरडला तरी सुद्धा तो आवाज वाढतो. मग त्या ध्वनी मर्यादेचं नेमकं पालन कशा पद्धतीनं करायचं, तर ते निकष काय आहे? त्याचा निकष ठरवताना कायद्यानं, आता साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, कायद्यानं ध्वनी प्रदूषण कायद्यामध्ये काही गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट, पारंपरिक वाद्याचा समावेश त्याच्यामध्ये नाहीये. हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, कारण ते परंपरेनं करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण चालू ठेवणार आहे. बरोबर. ढोल, ताशा किंवा अशी जी वाद्य आहेत, चर्मवाद्य ज्याला म्हणतो आपण, ती स्पीकरच्या पुढे वाजवली आणि त्याचा आवाज जर मोजायचा प्रश्न आला तर प्रश्न तयार होईल. म्हणजे त्याच्यामध्ये माध्यम, परत एक यांत्रिक माध्यम आलं आणि त्याचा आवाज असलेल्या मूळ आवाजापेक्षा अनेक पट्टीनं वाढवून ज्यावेळेला द्यायचा असेल त्यावेळेला हा प्रश्न आहे. पण जर आपण थोडंसं तुलना म्हणून जरी करून बघितलं तर ढोल ज्यावेळेला जोरजोरात वाजत असतात त्यावेळेला ढोल वाजताना तो आवाज कुठपर्यंत पोहोचतोय हे एकदा पुन्हा एकदा प्रोजेक्शन ऑफ साऊंड किती डिस्टन्स वरती. बरोबर. म्हणजे जर एका बाजूला आपण एक 10 मिनिटं ढोल वाजवूया, एका बाजूला डॉल्बीचा आवाज प्रक्षेपित करूया, डॉल्बीचा आवाज तुम्हाला खूप लांबपर्यंत पोहोचलेला दिसेल, थ्रो त्याचा तो, आणि ढोलाचा आवाज तिथल्या तिथं विरताना दिसेल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की डॉल्बीच्या बाबतीत किंवा यांत्रिक पद्धतीने आवाजाची निर्मिती करण्याचा जो मुद्दा आहे तिथं आपल्याला कुठल्या तरी ऊर्जेचा वापर करायला लागणार आहे. मिरवणुकीत ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तिथं जनरेटर्स वापरले जातात. 200 लिटरची टाकी असलेले अनेक जनरेटर्स मिरवणुकीच्या मार्गामध्ये येतात. कायदा सुव्यवस्थेचा आणि सगळ्यात महत्वाचं लोकांच्या ह्याचा जो एकूणच आपल्या भारताच्या इकॉनॉमीचा पण प्रश्न एकीकडे आपण म्हणतोय की डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होती आहे, त्यावेळेला इंधनाचा वापर कमी केला पाहिजे. आपण असं इंधन जर बारेमाप वापरायला लागलो आणि त्याचा खर्च विनाकारण करायला लागलो तर चुकीचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की 100 लोक ढोल वाजवायला लागलेत, लेझिम खेळायला लागलेत, किंवा 100 लोक हलगी वाजवायला लागलेत, असं कुठलंही वाद्य असेल तर 100 लोकांना नकळत रोजगार मिळतोय. नाही, मला असं वाटतं पण 4 दिवसापूर्वी शिवगर्जनाचं पथक जे कोल्हापूर आलं होतं त्या 100 मुलामुलींनी ढोल वाजवले, पण त्याचा कुठं त्रास होतो ना, तुम्ही म्हटलं तसं त्याचा जो काही थ्रो होता तो थ्रो तेवढाच होता. याच्यामध्ये फक्त एक थोडंसं सबमिशन मी करतो की डॉल्बीचा आवाज तुम्ही हृदयावर पहा कशी धडधड वाढते. तावदान आहेत खिडक्यांची, त्याला कंपाऊंड सुटतात, भांडी पडतात आणि वयोवृद्ध, गर्भवती महिला, लहान मुलं, एवढंच कशाला तरुण, म्हणजे प्रत्येक सजीव प्राण्यावरती त्याचा प्रचंड परिणाम होत असतो. आणि काही 10 तास, 12 तास, 14 तास जर सतत डॉल्बीचा आवाज ऐकत गेला तर त्या माणसाच्या चेतना सुद्धा कमी होतात. तो असा कोमामध्ये असल्यासारखा पुढचे 24 तास चिडचिडा पण होतो, चिडचिडा होतं,
Irritate होतो कानामध्ये माणूस. सुन्न आवाज येणं, कानामध्ये 2-3 दिवस तसा आवाज होतो, म्हणजे हा फार मोठा प्रचंड परिणाम आहे. आता याच्यामध्ये आपण जो डेसिबलचा जो मुद्दा काढला होता, तो डेसिबलचा मुद्दा हा 75 डेसिबल मॅक्सिमम आपण अलाउड करतो. परंतु ज्या वेळेला अशा मिरवणूक असतात त्यावेळेला एकत्रित आवाज मिळून कदाचित तो 80, 85, 90 डेसिबल पर्यंत जातो. आणि 90 डेसिबल पर्यंतचा आवाज म्हणजे एक आरोग्यावर तेवढा घातक परिणाम होत नाही. परंतु जर का तो 110 डेसिबलच्या पुढे गेला, आपण जे ढोलचं वगैरे ताशाचं म्हटलं ना, तो कधी 100 डेसिबलच्या पुढे आवाज जात नाही. जरी एकत्रितरित्या एक 50 ढोल जरी वाजवले तरी 100 डेसिबलच्या पुढे कधीही आवाज जात नाही. याच्या विरुद्ध डॉल्बीचा आवाज हा 130, 20, 110 डेसिबल अशा पद्धतीने थ्रो होत असतो आणि तो प्रचंड परिणाम होत असतो. आता हा डेसिबल मोजण्याचा एक विषय आहे. हो, तर तो एक आणखीन खूप वादग्रस्त आणि आता संशयास्पद आपल्याला मुद्दा आहे. नाही, संशयास्पद नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे जवळपास 25 डेसिबल मोजण्याची मशीन्स आहेत आमच्याकडे आहेत, आणि ते सर्व आम्ही पुण्यावरून कॅलिब्रेशन करून सर्टिफिकेशन ऑथराइज एजन्सीकडून करून सर्टिफिकेशन करून आणलेले आहेत. म्हणजे 2 वर्ष आम्ही प्रबोधन केलं, त्याला सर्व वर्तमानपत्रांनी प्रबोधन केलं, आपल्या चॅनलनी केलं, सर्व पर्यावरण तज्ज्ञांनी केलं की डॉल्बी नको का, तर संपूर्ण समाजाचं खूप मोठं नुकसान होत आहे. आता प्रबोधनाच्या दिशेनंतर एका मर्यादेनंतर मग कारवाईची दिशा सुरू होते. पण मग यंदा तुम्ही कारवाईचा बडगा उचलणार? निश्चित उचलणार. त्याच्या पाठीमागं एक हेतू असा आहे की नॉईज पोल्युशन ऍक्ट आहे. ही कारवाई आम्ही काही जाणून बुजून करणार नाही. हा कायदा आपणच संमत केलेला आहे, आपल्यासाठी केलेला आहे, बरोबर. आणि त्याची कारवाई करण्याचे अधिकार आपण पोलिसांना दिलेले आहेत. मग एकतर कारवाई करत असताना त्याच्यामध्ये दुजाभाव करण्याचं काही कारण नाही. फार कठीण कायदा आहे. बरं. आपल्याला माहिती आहे की 1 लाख रुपयाचा दंड आहे. कुठल्या कायद्यामध्ये एवढा मोठा दंड नाहीये. 5 वर्षाची कमीत कमी सजा सांगितलेली. बरं, तेवढंच नाही, तर जे डॉल्बी वापरतात म्हणजे मंडळ असेल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, त्याचे संपूर्ण सक्रिय कार्यकर्ते, त्याच्यावरती चालकावरती, वाहनाच्या मालकावरती, जनरेटरचा मालक ज्याला सप्लाय दिलेला असतो, जनरेटरचा चालक आणि डॉल्बीचे संपूर्ण इक्विपमेंट आणि डॉल्बी पुरवठा करणारा व्यक्ती आहे त्याला ते सुद्धा सगळे आरोपी होतात याच्यामध्ये. आपल्या माहितीसाठी सांगतो, आम्ही गेल्या वर्षी डॉल्बीचं आवाहन करून सुद्धा एक इचलकरंजी आणि एक जयसिंगपूरमध्ये काही कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावून आणला होता. ते आम्ही जप्त केले. बरं. कोर्टाने अजून सुद्धा 1 वर्षापर्यंत डॉल्बी मुक्त केलेला नाही. बरं. हा, ही नमूद करण्यासारखी गोष्ट मुद्दाम सांगतो की ही कारवाई खूप कठीण आहे. आम्ही 2 वर्ष एक प्रकारे डॉल्बीच्या मालकांना एसपी साहेबांनी इशारा दिलेला आहे. मी हे का सांगितलं की 2 वर्ष प्रबोधन का, की तरुण पिढी आहे आणि एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तींना पुढे पोलीसच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्याला सर्वच गोष्टी, मग पासपोर्ट असेल, रेशनिंग, सगळ्या गोष्टी शासकीय आहे, नोकरी लागू शकत नाही, चारित्र्य पडताळणी मिळू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टीला सामोरं, आणि परत शिक्षेची टांगती तलवार आहेच. बरोबर. त्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. म्हणून 2 वर्ष प्रबोधन. परंतु प्रबोधनाला सुद्धा मर्यादा असते. शेवटी मग कायद्याचं राज्य अस्तित्वात आणायचं असेल तर आपल्याला कारवाई ही करावी लागणार. आणि या वर्षापासून आमच्या सर्व अधिकाऱ्यांची मागेही मीटिंग घेतली होती आम्ही, तर त्या दृष्टिकोनातून सर्वांना ट्रेनिंग दिलेलं आहे, कॅलिब्रेशन झालेलं आहे. वी आर रेडी टू टेक ऍक्शन. अर्थात आम्ही कुठेही कुणाचं नुकसान करण्यासाठी ऍक्शन नाही, परंतु जे सांगूनही जर ऐकत नसतील तर निश्चितपणे कायद्याचा बडगा हा उगारावाच लागणार आणि तो यावेळी आम्ही कायदेशीर कारवाई करणारच, हे मात्र निश्चित. तुम्ही आणखीन एक असा मुद्दा मांडलेला होता की यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक असेल किंवा हा आजपासून सुरू झालेला गणेशोत्सव असेल, या दरम्यान सार्वजनिक मंडळांनी आपापल्या कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावी किंवा त्यांना ड्रेस कोड द्यावा. अगदी अगदी. पण हा असा ड्रेस कोड देणं हे सगळ्या मंडळांना परवडणार आहे का? म्हणजे हे आर्थिक दृष्ट्या त्यांना झेपणार आहे का, याचा विचार केला का कधी? होय, आपण फक्त आवाहन केलं होतं. अच्छा. ह्या ड्रेस कोडच्या संदर्भामध्ये एक आवाहन केलेलं आहे, कोणाला सक्ती केलेली नाही. बरोबर. आणि आवाहन करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की डॉल्बी नाही लावला तर तुमचे 2.5-3 लाख रुपये वाचलेले आहेत मंडळाचे. आणि ड्रेस कोड जर तुम्ही नुसतं पाळायचं ठरलं, एक मंडळामध्ये 500 मुलं असतील तर 150-200 रुपयाला एक टी शर्ट येतो. म्हणजे पूर्ण ड्रेस हा आपला अभिप्रेत नाही. एक कलरचा फक्त टी शर्ट आणि मंडळाचं नाव असेल तर तो मुलगा त्या मंडळाचा एवढा आयडेंटिफाय होते. त्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा फार वेगळा आहे. आज आपण पाहता की आपल्या देशामध्ये कुठे ना कुठे केव्हा ना केव्हा बॉम्बस्फोट होत आहेत. अतिरेक्यांचा धोका हा कायम आहेच आणि त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याची फार मोठी आवश्यकता आहे. पोलीस आहेतच, परंतु पोलिसांच्या डोळ्यांना, हातांना मर्यादा आहेत. मग ज्या वेळेला प्रत्येक नागरिक पोलिसाचं काम करू लागतो रस्त्यावरती, त्यावेळेला असे धोके आपल्याला टाळता येतात. आणि उत्सवा मिरवणुका
यामध्ये धोक्याची पातळीही वाढू शकते. ड्रेस कोड जर असेल तर त्या मंडळामध्ये एखादा जर वेगळी व्यक्ती जर शिरकाव करू पाहत असेल तर त्याला तिथे रोखता येते. मंडळातले कार्यकर्ते रोखू शकतात, आयडेंटिफाय होतात. हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याशिवाय काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्या मंडळामध्ये बाहेरचे मुलं येऊन मिक्स करून तिथे मारामारी झालेली आहे. बरोबर. आणि मग जर मंडळाला ड्रेस कोड असेल तर ते बाहेरच्या मुलांना शिरकाव करायला चान्स मिळणारच नाही. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना सुद्धा ते सुरक्षेची भावना निर्माण होईल मंडळामध्ये सुद्धा. यासाठी फारसा खर्च नाहीये, आम्ही कंपल्शन केलेलं नाहीये, एक आवाहन केलेलं आहे. आणि फॉर्च्युनेटली अनेक मंडळांनी स्वतः येऊन मला सांगितलं की साहेब आपली सूचना चांगली आहे, आम्ही आमच्या मंडळाला ड्रेस कोड दिलेला आहे, तेवढा खर्च आम्ही निश्चितपणे करू शकतो. आणि खर्च म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक आहे की खरी मिरवणुकीची जी पॉप्युलेशन आहे टोटल रस्त्यावरती, प्रेक्षक एक आहे आणि सहभागी एक आहे त्याच्यामध्ये. तर प्रेक्षक हा लेमॅन आहे, सहभागी जो आहे तो मंडळाचा कार्यकर्ता आहे. मंडळाची आयडेंटिटी तयार होते, त्याच्यात एक एकीची भावना तिथं तयार होते. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक आहे सगळ्यात महत्त्वाचं की साहेबांनी आता म्हणतात तसं बाहेरचा कोण आहे हे आयडेंटिफाय. आपल्याकडे कोल्हापुरात आता येताना गणपती येतानाची जी मिरवणूक आहे ती संख्या ही मंडळाची ऍक्च्युअल संख्या आहे. जातानाची संख्या जी आहे ती अराउंड कोल्हापूर आहे. गडिंग्लज पासून कोकणापासून लोक इथे येतात, कारण कोकणामध्ये आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या मिरवणुका नाहीच आहेत. बरोबर. तर सांगलीमध्ये 7व्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं. सांगलीतलं कितीतरी तरुणांचा वर्ग कोल्हापूरला येतो रेल्वेनी आणि त्या मिरवणुकांमध्ये सहभागी होतो. गडिंग्लज, इचलकरंजी पासून ते गारगोटी, आजरा ह्या सगळ्या भागामधून खूप मोठ्या संख्येने तरुण येतात. आता यातला कोणाचा उद्देश काय आहे आणि कोण कुठल्या याच्यात थोडा वेळ इथं नाचायचं, म्हटलं तसं दहशतवाद हा अगदी पुढचा मुद्दा आहे, पण किमान जे काही सडक सख्यारी म्हणून काही त्यामध्ये असतात त्याच्यावर एक काही कंट्रोल येऊ शकेल. पण मला दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार एक त्याच्यापूर्वी फक्त एकच ज्यावेळी मी गणेश मंडळांच्या मीटिंग घेतल्या त्यामुळे महिलांच्या आणि मुलींच्या छेडछाडीचा एक मुद्दा निघाला होता. आणि मग त्याच्यामध्ये हा मुद्दा निघाला होता की कोण छेडछाड करतं. मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेरचे येऊन तर कोण छेडछाड करत नसावं, कदाचित काही लोक येत असतील, परंतु शेवटी आपलीच जनता आहे सगळी. याला जर थोडं निर्बंध घालायचा असेल तर किमान त्या महिलेला त्या मंडळाच्या कार्यकर्त्यापासून संरक्षण मिळावं, त्या मंडळाच्या महिलांना, मुलींना. हा सुद्धा एक ड्रेस कोड असल्यामुळे तो मुद्दा फार हे होऊ शकतो. आणि अशी जर घटना घडत असेल, बाजूला पोलीस आहेत, होमगार्ड आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना तिथल्या तिथे त्या व्यक्तीला आपल्याला अटकाव करता येईल. ड्रेस कोड असणं आवश्यक. उदय, गेले कित्येक वर्ष सातत्यानं तुम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव यासाठी मनापासून काम करताय, झटताय. त्याला आता चांगलं यश पण यायला लागलं आहे. म्हणजे कोल्हापुरामध्ये मूर्तीदान ही संकल्पना आता बऱ्यापैकी मूळ धरू लागलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की यावर्षी लेटेस्ट तरुण मंडळानं ऑलरेडी जाहीर केलेला आहे की आम्ही आमचा गणपती जो आहे तो विसर्जित करणार नाही. एक छोटीशी 1 फुटाची मूर्ती असेल त्याचं विसर्जन होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता घरगुती गणपतींचं विसर्जन आणि त्यानंतर सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन हे सगळं करत असताना आपण काय छोट्या छोट्या गोष्टींचा जरी आपण एक विचार केला तर या पाणी प्रदूषणावरती आळा बसू शकेल. खरं तर हिंदू सगळ्या धर्मसंस्कृतीचा एक मूळ हे असं आहे, पंचमहाभूतांना मानतो आपण. आपण पंचमहाभूतांची पूजा करतो कोणत्याही पूजेच्या दरम्यान. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याच्यामध्ये. तर पाणी हे आपल्या दृष्टीने खरं तर एक म्हणजे पाण्याला जीवन म्हटलंय किंवा ज्याची पूजा करतो आपण, तर त्याच पाण्याचं आपण प्रदूषण करणं आणि परत ते प्रदूषण केल्यानंतर आपल्यालाच त्याचा त्रास भोगायला लागणं. आपल्याकडची नदी वाहती नाहीये, तलावातलं पाणी वाहतं नाहीये. आणि आता काही गोष्टी आपल्याला स्पष्ट झालेल्या आहेत की कशा कशामुळे प्रदूषण होतं. विशेषतः रासायनिक रंग जे आहेत त्या रंगांमुळे प्रदूषण होतं. आता घरगुती गणपतीच्या बाबतीत आम्ही खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कोल्हापूरमध्ये आलेला आहे. सार्वजनिक मूर्त्यांचा मात्र रिस्पॉन्स तेवढा अजून आलेला नाही. पण आता जसं लेटेस्ट तरुण मंडळ आहे, शाहूनगरचा ही एक सुरुवात झालेली आहे. शाहूनगरचा गणपती आहे. काही मंडळ अशी आहेत की ते शाडूचाच मूर्ती बसवतात. उत्सव मूर्ती आणि शोभेची मूर्ती या दोन जर फरकाचा आपण जर असा विचार केला तर पहिली गोष्ट उत्सव मूर्तीचं विसर्जन व्हावं, मोठ्या मूर्तीचं विसर्जन आपल्याला टाळता येतं का बघावं, हा एक विचार आहे. दुसरा मुद्दा, विसर्जनाला सुद्धा विसर्जनाच्या आधी प्रतिष्ठापनेच्या पातळीवरतीच काही लोकांनी असा सुचवलेला आहे की आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतानाच आमच्या चांदीच्या मूर्तीमध्ये केली, सुपारीमध्ये केली, ती मूर्ती पाण्यामध्ये बुडवून आम्ही पुन्हा देवाऱ्यावरती ठेवून टाकलेली आहे. असा एक पर्याय. फुलांनी पाणी शिंपडलं आणि आम्ही मूर्ती पुन्हा दिली, आमच्याच कुंभाराकडे आम्ही परत दिली, असेही पर्याय लोकांनी स्वीकारलेत. विसर्जनासाठी लोक नदी किंवा जलस्रोतांकडे येणार, नैसर्गिक जलस्रोतांकडे येण्याच्या ऐवजी लोकांनी घरामध्ये छान बादली, कुंडी, छान रांगोळी घालून
घरातच ती पूजा करून तिथला सगळा कार्यक्रम उरकलेला आहे आणि नंतर ते फिरायला म्हणून बाहेर पडलेत सहकुटुंब, मे बी एखाद्या बागेमध्ये किंवा रंकाळ्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा ते आलेले आहेत. तर हे लोक आता पर्याय जे स्वीकारतात हे चांगले आहेत. यावर्षी चेतनाचा उल्लेख करायला लागेल. चेतनामध्ये 150-200 गणपतीची संख्या आता दुपटीवरती गेलेली आहे, 300 वरती गेलेली आहे. मागणी वाढली आहे. निसर्ग मित्रांकडे जवळजवळ 1500 मूर्त्यांची बुकिंग झालेलं आहे. तर लोक याला प्रतिसाद देत आहेत. नक्कीच लोकांच्यामध्ये हा अवेअरनेस आलेला आहे की आता आपण जलप्रदूषण रोखलं पाहिजे, कारण मूर्तींची संख्या पूर्वी किती होती आणि आता किती होती हे दरवर्षी आपण बोलतोच आहे. आता आपण या चर्चेच्या निमित्ताने मी एक मुद्द्याकडे मात्र लक्ष वेधू शकतो की 21 फूट हा आग्रह मात्र आता लोकांनी सोडायला पाहिजे. तर मूर्ती किती असावी याच्याबद्दल माझं काही दुमत नाहीये. अगदी 50 फूट असली तरी माझी काही हरकत नाहीये, पण ती मिरवणुकीत नेताना काय अडचणी येतात. मागच्या वर्षी झालेले जे 2 अपघात आहेत त्या 2 दुर्घटनांमध्ये आपलेच कार्यकर्ते, आपल्याच आजूबाजूचे लोक गेलेले आहेत हे आपल्याला लक्षात आणून द्यायला गेले यावर्षी पुन्हा एकदा. तरी सुद्धा काही बदल झाले, काही बदल झाले नाहीत. यावर्षी आणखीन काही जणांनी पुढाकार घेतला आणि मूर्तीची उंची कमी करायचा निर्णय घेतलाय. तर याही कोडं लक्ष द्यायला लागेल. आणि आता सार्वजनिक मंडळांनीच, शेवटी सार्वजनिक मंडळी सार्वजनिक समाजसेवा म्हणून ते करतात, सार्वजनिक उत्सव म्हणून करतात, त्यावेळेला आता बदल त्यांनीच करायला लागतील. बदल काय म्हणजे DSP किंवा कलेक्टर किंवा हे अधिकारी आहेत ते इथं आपल्याला मदत करायला आहे, ही एक प्रशासनाची जबाबदारी आहे, ते पार पाडतील. पण शेवटी निर्णय लोकांनीच घ्यायला लागतील. कायदा बदलू शकणार नाही. बोलत असताना तो एक मुद्दा होता की ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेनं गेली 2 वर्ष याबद्दल जनजागृतीची मोहीम घेतली आहे. खरं तर हे काही त्यांचं काम नाहीये, म्हणजे त्यांची काही ड्युटी नाहीये, तरी सुद्धा पोलीस यंत्रणेनं ते स्वतःहून पुढाकार घेऊन याबद्दलचा अवेअरनेस लोकांमध्ये तयार केलाय. आता त्याला प्रतिसाद देणं आणि चांगल्या गोष्टीसाठी प्रतिसाद देणं हे आता आपलं सगळ्यांचं काम आहे. या विषयावरती आणखीन काही मुद्द्यात अजून काही बोलायचं आहे, पण त्यापूर्वी घ्या एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृहप्रकल्प वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन. 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा. 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. कोल्हापुरात आल्यावर आधी दर्शन श्री महालक्ष्मीचं आणि मग वळायचं अर्थातच अन्नपूर्णाकडं. महालक्ष्मी मंदिरापासून अगदी 2च पावलावर असलेलं हॉटेल अन्नपूर्णा. हॉटेल अन्नपूर्णा, जिथं शुद्ध, सात्विक आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन अल्पोपहार अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर मिळतोच. शिवाय भोजनासाठी पंजाबी डिशेस सह अप्रतिम महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा. प्रसन्न इंटिरियर सह प्रशस्त AC डायनिंग हॉल, स्वच्छता आणि टापटीप नजरेत भरणारी, विनम्र सेवा देणारा स्टाफ आणि तृप्त करणारे शाकाहारी स्नॅक्स आणि भोजन. अन्नपूर्णा म्हणजे पोटपूजा करण्याचे सर्वोत्कृष्ट दालन. मित्रपरिवारासह शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल अन्नपूर्णा. कोल्हापुरात आल्यावर श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं. जवळच्याच हॉटेल अन्नपूर्णाला भेट देऊन तृप्त व्हावं. हॉटेल अन्नपूर्णा, भवानी मंडप जवळ, अजब पुस्तकालया शेजारी, भाऊसिंगी रोड, कोल्हापूर. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचं असं खास घर आधुनिक आणि चार्मिंग बनवण्यासाठी चार्म्स होम्स द फर्निशिंग हब.
चाम्स होम्स मधील प्रत्येक कर्टन्स आणि फर्निशिंगच्या फॅब्रिक खरेदीवर मिळवा चक्क 25% फ्लॅट डिस्काउंट. डोअर मॅट्स पासून वॉलपेपर्स पर्यंत जबरदस्त पर्याय. फर्निशिंग पासून कर्टन्स पर्यंत आकर्षक व्हरायटीज. बेडशीट्स, क्विल्ट्स, कुशन, मॅट्रेसेस, डोअर कर्टन्स, विंडो कर्टन्स, डोअर मॅट्स, कार्पेट्स, पिलोज, ब्लाइंड्स, सोफा कव्हर्स, कुशन कव्हर्स, ब्लँकेट्स आणि टॉवेल्स मध्ये एक्सक्लुझिव्ह व्हरायटीज फक्त चाम्स होम्स मध्येच. चला तर मग आजच आपल्या घराचा कायापालट करूयात आणि आपलं घर आलिशान बनवूयात. स्लीपवेल, डी डेकोर, सियाराम यासारख्या नामवंत कंपन्यांचे अधिकृत विक्रेते चाम्स होम्स, द फर्निशिंग हब, मोघे कॉम्प्लेक्स, शाहूपुरी 3री गल्ली, कोल्हापूर. मोबाईल नंबर 99 600 79 690. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा पन्हाळ्याच्या निसर्गरम्य परिसरातील तयार भव्य गृह प्रकल्प वास्तव्याचा सुखद अनुभव घ्या. पूजा ग्रीनलँड्सच्या टुमदार बंगल्यात मोजकेच बंगले शिल्लक. प्रत्यक्ष पाहून बुक करा. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 94 22 51 39 55. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरण पूरक आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालून अत्यंत चांगल्या पद्धतीनं मंगलमय वातावरणात कसा साजरा करता येईल याबद्दल. दरवर्षीच आपण गणेशोत्सवाच्या दरम्यान या विषयावरती बोलत असतो. आज घरगुती गणरायांचं, सार्वजनिक गणपतींचं आगमन झालेलं आहे. तर आता इथून पुढच्या 10 दिवसामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत आपण काय काय करू शकतो याचा प्रत्येकानं जर अंतर्मुख प्रामाणिकपणे जर विचार केला तर मला वाटतं अनेक प्रश्न सुटायला मदत होईल. उदय, यावर्षी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन वेगळी आहे ती म्हणजे आपल्या रंकाळ्याची भीषण परिस्थिती. म्हणजे आता रंकाळ्याची अवस्था या विषयावरती गेल्या महिन्याभरामध्ये सर्वच माध्यमांनी त्याच्याबद्दल इतकं काही लिहिलेलं आहे, दाखवलेलं आहे, लोक अनुभवत आहेत. म्हणजे तो रंकाळा खऱ्या अर्थानं आता मरणासन्न अवस्थेला येऊन पोचलेला आहे. तर मला सांगा की एका वेळेला पोलीस यंत्रणा अशा पद्धतीच्या कायद्याचा आधार घेऊन ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. तर मग जलप्रदूषण रोखण्यासाठी असे प्रभावी कायदे आहेत का आणि त्याची अंमलबजावणी का आणि कुणी करायची? जलप्रदूषण रोखण्यासाठी सुद्धा जलप्रदूषण कायदा 1974 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 या दोन्हीच्या आधारावरती खरं तर कायद्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर विसर्जन पूर्णपणे टाळावं लागेल. मात्र ही आपली एक ट्रेडिशन असल्यामुळं, परंपरा असल्यामुळं आणि हा एक खूप लोकांचा भावनेचा प्रश्न असल्यामुळं कायद्यानं सगळे प्रश्न सुटत नाही. खरं हे प्रबोधनानं मगाशी साहेब म्हटले तसं 2 वर्ष पण गेली 20 वर्ष जलप्रदूषणाच्या बाबतीतलं सातत्याने प्रयत्न आपण करतोय. पण आता मला असं वाटतं की रंकाळ्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर आता कायद्यानं कंपल्सरी करून रंकाळ्यामधलं विसर्जन थांबवलं पाहिजे आणि ती आवश्यकता आहे. आणि कोल्हापुरातल्या लोकांना हे सांगायची आता वेळ येऊ नये. कोल्हापुरातल्या लोकांनी आता हे सुमोटो स्वतःहून हा निर्णय घ्यावा लागेल की आम्ही रंकाळ्यात टाकणार नाही. रंकाळ्यावरती पर्यायी इराणी खणीचं एक ठिकाण आहे. पण इराणी खणीची अवस्था तीच आहे, ती भयानक आहे, त्याच्यापेक्षा भयानक आहे. पण एक आहे की आपण विसर्जन कुंड जसा केलेला आहे त्याचं पर्पजच विसर्जन आहे, तसं इराणी खणीचा पर्पज आपण विसर्जनाचा असं गृहीत धरूया. आणि त्याचं पाणी रंकाळ्यात जाणार नाही एवढी खबरदारी जर घेतली तर पहिला ठिकाण इराणी खण, दुसरं विसर्जन तांबट कमानीच्या इथलं विसर्जन कुंड आणि अन्य ठिकाणी काही काहिली ठेवल्या जातील त्यांचा वापर करावा. कोणत्याही सार्वजनिक मंडळानं रंकाळ्यात तलावात मूर्ती जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. इराणी खणीमध्ये जे विसर्जन, मला वाटतं आता शिवाजी पेठेतील त्या परिसरातील नागरिक सुद्धा त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं पुढे आलेले की रंकाळ्यामध्ये आम्ही कुठल्याही मूर्तीचं विसर्जन करू देणार नाही. राजे संभाजीमध्ये परवाच एक मीटिंग झाली आणि तिथल्या परिसरातल्या सगळे नागरिक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ते आवाहन केलेलं आहे, त्याला द्यावी लागेल. आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता हे दिसतंय ना, रंकाळाच नाही, रंकाळ्याच्या पाठोपाठ मी कोटीतीर्थ, राजाराम तलाव, कळंबा तलाव हेही आहेत. म्हणजे रंकाळ्याची जी अवस्था झाली तीच जर कळंब्याची करणार असाल, तीच जर राजाराम तलावाची करणार असाल तर कधीतरी आता आपण थांबायला लागेल. मी असं म्हणेन की कोल्हापूर महानगरपालिका किंवा कोल्हापुरातल्या लोकांनी पूर्वी एक फंड तयार करायचा प्रयत्न केला होता. असा एक कार्पस तयार करावा लागेल आणि त्या कार्पसमधून महापालिकेनं त्याला मॅचिंग ग्रँट देऊन ही जी विसर्जनाची व्यवस्था आहे ही विसर्जनाची व्यवस्था निश्चित करायला लागेल. विसर्जनाची पुढच्या 5 वर्षामध्ये एक मास्टर प्लॅन तयार करून आम्ही पुढच्या सगळ्या सार्वजनिक उत्सव आणि घरगुती उत्सव या दोन्हीसाठी विसर्जनाची काय तरतूद आहे, त्याची जागा काय आणि त्याची पद्धती काय
हे निश्चित कायद्याला सुसंगत राहून जर केली आपण तयार, तर मी आणखीन एक म्हणजे आज SP साहेब इथं आहेत, तर विसर्जनाच्या मार्गांची सुद्धा फेररचना करायला लागेल. नाही, पण याबद्दल गेले कित्येक वर्ष आपण बोलतोय की पर्यायी मार्ग तयार केले पाहिजेत, तयार होत आहेत, पण त्याचा अवलंब करण्याची मानसिकता नाही. म्हणून म्हटलं की केवळ आपण आता आपल्या डोळ्यासमोर रंकाळा, इराणी खण आणि पंचगंगा एवढे स्पॉट आहेत, त्याच्याऐवजी जर ही विकेंद्रित पद्धतीची जर विसर्जनाची पद्धती आणि ठिकाणं निश्चित केली, पहिल्यांदा पद्धती निश्चित. काय होतंय, आपल्याकडे कशी मानसिकता आहे की महाद्वार रोडला आल्याशिवाय आपण विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला नाही किंवा घेतलाय, हेच लोकांना पटत. पण मी तुम्हाला रोडला आलंच पाहिजे असं नाही. पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, बावड्यातल्या मंडळांना असं वाटत नाही, राजारामपुरीतल्या मंडळांना असं वाटत नाही. म्हणजे हा आग्रह आपण स्वतःही मानायचं काही कारण नाही. दुसरा एक मुद्दा या निमित्ताने मी मुद्दाम सुचवेन की बरीच उपनगरांमध्ये याच्यामध्ये बरीच मंडळ अशी आहेत जी मंडळ केवळ मूर्ती असते आणि काही असत नाही, आणि त्या देखावा बघायला जाणं सुद्धा फिजिबल नाहीये लोकांना, इच्छा असली तरी. तर अशी जी मंडळ आहेत त्या मंडळांना आपण एक सगळ्यांनी आव्हान करायला पाहिजे की तुम्ही 5व्या दिवशी शक्यतो तुमच्या मूर्तीचं विसर्जन करा आणि मुख्य जो काही भाग आपला परिसर असेल त्याच्यामध्ये सहभागी व्हा. त्याच्यामुळं दोन आहेत की पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होईल, त्या भागामधला ताण कमी होईल. दुसरी गोष्ट, कार्यकर्त्यांचं बळ तुमच्याकडे जर असेल तर जाग राहील त्या भागामध्ये, कारण मोठ्या प्रमाणात 3 दिवस लोक जे येतात त्याच्याबद्दल खरं तर माझ्यापेक्षा SP साहेब अपील करतील. विसर्जनाचे मार्ग आहेत. पूर्वी गणेश उत्सव सार्वजनिक मंडळांची संख्या, आताची संख्या याच्यामध्ये खूप दुपटी तिपटीने फरक पडलेला आहे, आणि तेवढी मंडळं त्या रस्त्यावरून जाणं हे अकॉमोडेट होत नाहीत. त्याच्यामुळं बऱ्याच मंडळांना 5 तास 6 तास एकाच जागेवर उभं राहावं लागतं. आता मला सांगा, 5 तास 6 तास जर जागेवर उभं राहावं लागत असेल एका मंडळाला, कारण आपले जे मिक्सिंग पॉइंट आहेत, मिरजकर तिकटे असेल किंवा अजून बिनखंबी गणेश मंदिर आहे, बाकी आहेत, पापाची तिकटी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर 6 तास लाईनमध्ये उभं राहावं लागत असेल तर तुमचं त्या मार्गासाठी मग 8 तास धरण्याचं काही प्रयोजनच राहत नाही. त्यामुळे जे सबर्बन मधले गणपती आहेत, सबर्बन मध्ये गणेश विसर्जनाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी जर त्यांनी केलं तर अधिक त्यांना सुकर होईल. आणि ज्या गणेश मंडळांची आरास आहे किंवा रात्रीचे काही देखावे आहेत किंवा लाइटिंगचे काही आहेत, त्यांनी जरूर या मार्गावरून आणावं. परंतु ज्यांचे देखावे नाहीत, फक्त मूर्ती आहे, आपण जसं बोलला तसं, त्यांनी त्यांच्या भागामध्ये जर विसर्जित केलं तर ही मिरवणूक सुद्धा सुटसुटीत होईल आणि विनाकारण 6 तास 7 तास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना थांबून राहावं लागणार नाही. पर्यायी मार्ग जो दुसरा केलेला आहे त्याच्यावर सुद्धा म्हणजे तेवढाच लोड आलेला आहे. म्हणजे पहिला एक मुख्य मार्ग, नंतर पर्यायी मार्ग झाला, आता तिसरा पर्यायी मार्ग होईल कालांतराने. परंतु शेवटी हे गणेश मंडळाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जे ट्रॅडिशनल रूट ठरलेले ते आम्ही कधी बदला म्हणून सांगत नाही, कारण तो गणेश मंडळांचा जो परिचयाचा भाग आहे. पण त्यांची जर इच्छा असेल तर तिसरा एखादा विसर्जनाचा रूट तयार होऊ शकतो. आणि आपण जसं बोलला, आता पूर्वीच्याच मुद्द्याला मी हात घालतो, इराण खण जे आहे त्या ठिकाणी 21 फुटी गणपती. आता मला ते समजत नाही की 21 फुटीच गणपती का? आपल्याकडची रस्त्याची रुंदी, ओव्हरहेड वायर्स, रस्त्याची परिस्थिती, ह्याचं जर आपण अवलोकन केलं तर मला वाटतं 21 फुटीसाठी आग्रह धरणं ही सर्वस्वी चुकीची बाब आहे. कारण गणपतीच्या प्रोसेशनमध्ये बऱ्याच वेळेला असे काही प्रसंग निर्माण झाले आहेत की मूर्ती आता पडते का मग पडते. आणि इराण खणीवरती क्रेनने उचलून मूर्ती टाकली जाते. 2-3 वेळेला त्या कठड्यावरच ती मूर्ती आदळते आणि त्याचे 2 तुकडे होतात. मग आपल्या भावनेचा असं वाटतं की आमच्या भावना दुखावल्या. परंतु 21 फुटी मूर्ती तुम्ही इराण खणीमध्ये टाकल्यानंतर ती पूर्ण बुडत सुद्धा नाही, आणि 2 दिवसांनी पाहिल्यानंतर त्याचं विद्रूप दर्शन आपल्याला होतं. मग भावना दुखावल्या जात नाहीत का? धार्मिक भावना, धार्मिक भावनाचा बाऊ करून अशा प्रकारचे खरं तर आपण प्रॅक्टिकल व्ह्यू अनुसरले पाहिजेत. छोटी मूर्ती विसर्जित केली पाहिजे. नाही, गेले काही वर्ष सातत्यानं ही मंडळी त्यासाठी मूर्तीची उंची कमी करा, मूर्ती दान करा याबद्दल आवाहन करतात. त्याला प्रतिसाद पण चांगला मिळतो. पण कोल्हापुरात फक्त आता सार्वजनिक गणेश मंडळांनी थोडंसं आपल्या मूर्तीच्या उंचीबद्दल अधिक जागरूक होणं गरजेचं आहे, हे खरं आहे. नाही, आता याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. मी मुद्दाम एक ज्यांना म्हणजे विटंबना या अर्थाने आपण त्याच्याकडे बघताना धर्मशास्त्र काय म्हणतं. करवीरपेठाच्या शंकराचार्यांनी आपल्याला रंकायच्या संदर्भात पूर्वी एक संदर्भ काढून दिलेला होता. मूर्ती विराज ग्रंथातला संदर्भ होता. मूर्तीची उंची, मूर्ती कशी बनवावी, तर 2 ओंजळीमध्ये जेवढा चिखल मावेल तेवढा नदीकाठचा चिखल आणावा, तो मळावा, त्याची मूर्ती बनवावी, त्याला शेंद्रानं हे करावं, प्रतिष्ठापना करावी, आणि तो शेतात किंवा शक्य असल्यास पाण्यात
विसर्जन करावा हे खरं तर धर्मशास्त्रात त्याचं धर्मशास्त्र असं हे सांगितलं जातं. नमूद केलेलं आहे. मी खूप संक्षिप्त सांगितलं. मोठ्या मूर्तीबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी असं सांगितलं होतं कुठल्याही मूर्तीची पूजा जर करायची असेल तर माणसाच्या मूर्तीपेक्षा उंचीपेक्षा बरोबर. ती मूर्ती जर उंच असेल तर तिची पूजा व्यवस्थित होत नाही, तिला कुंकुम तिलक लावता येत नाही, तिला फुल वाहता येत नाही, तिला दुर्वा वाहता येत नाही, तर तेवढी मूर्ती उंचीच असू नये. बरोबर. म्हणजे 5 फुटापेक्षा ती असता कामा नये हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. बरोबर. मूर्तीला शिडी लावून तुम्ही हार घालायला जर वरती चढणार असाल तर आता मी जास्त बोलणं उचित राहणार नाही, परंतु एका मंडळामध्ये इथला नव्हे, एका मंडळामध्ये बाहेर उंची मूर्तीवरती तिलक लावता येत नव्हता म्हणून मूर्तीच्या पायावर पाय देऊन चढला मुलगा बापरे. आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही बोलले नाही. नाही म्हणजे थोडक्यात आता प्रॅक्टिकली विचार करणं आवश्यक आहे. दुसरा एक पर्याय असा आहे की एक तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली मूर्ती पुन्हा ठेवावी एकसारखी. विशेषतः काही तालीम मंडळ आपल्याकडे अशी आहेत की त्यांच्या मूर्तीची रचना बदलत नाही. महालक्ष्मीच्या मंदिरातली मूर्तीचा आकार बदलत नाही, उंची बदलत नाही, अशी बरीच आहेत. हा एक पर्याय. दुसरा पर्याय असा आहे की मूर्ती एक्सचेंज करणं. म्हणजे समजा आपल्याकडे छान मूर्ती तयार झाली तर पुढच्या वर्षी ती इचलकरंजीला द्यावी, बेळगावला द्या, मुद्दा आहे, खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. एक्सचेंज करा हे. आणि एक्सचेंज जशा पद्धतीनं एका मंडळाचे सीन दुसऱ्या मंडळाला दिले जातात, विकले जातात, तशाच पद्धतीनं गणेश मूर्ती पण एक्सचेंज करता येईल. नाही ना. गणेश मूर्ती चांगल्या रेखीव मूर्ती ज्या आहेत, मुळात आपला मुद्दा काय आहे की आपलं धर्मशास्त्र सांगतं की त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर, उत्तर पूजा झाल्यानंतर त्याचं विसर्जन झालं पाहिजे. ही जी आपल्या मनाची Exactly. आपल्या जी ठेवण आहे म्हणून त्यासाठी त्याच्यासाठी पूजेची मूर्ती, उत्सव मूर्ती ही छोटी असेल, तिची पूजा करा, पुण्यामध्ये प्रतिष्ठापना करा. 3 वर्ष पुण्यामध्ये होतो. सगळ्या विसर्जन मिरवणुका पाहिल्या. बहुसंख्य मिरवणुकीमध्ये म्हणजे उत्सव मूर्ती वेगळी आणि विसर्जनाची छोटीशी मूर्ती असते. छोटीशी मूर्ती आपल्याकडे ती विसर्जन केली जाते छोटी मूर्ती, आणि मोठी मूर्ती ते मंडळ घेऊन जाते परत. आपल्याकडे काय साहेब, अनेक मंडळांनी पण अशा 2 मूर्ती बसवल्यात, पण त्या दोन्ही मूर्तीचं विसर्जन करतात. तर मुळात असं की आपण छोट्या मूर्तीचं विसर्जन करावं, मोठी मूर्ती एक्सचेंज करता येईल. दुसरी आणखीन एक पर्याय आहे. पण त्यात एक प्रॅक्टिकल अडचण अशी आहे, मंडळांचं म्हणणं असं असतं की वर्षभर ही गणेश मूर्ती ठेवायची कुठे आता आणि पुन्हा मग त्याची सुरक्षा, मग पुन्हा त्याच्याबद्दल काही कुणाच्या धार्मिक भावना दुखावता कामा नये. म्हणूनच आहे ना आपण 21 फुटी मूर्तीचा खरं तर आग्रह नाही. 21 फुटी नाही, अगदी 5-6 फुटाची जरी मूर्ती असेल तरी ती मूर्ती ठेवणार कुठे? 5 फुटाच्या मूर्ती ठेवायला जागा उपलब्ध होऊ शकतील आपापल्या ह्याच्यामध्ये, कारण बऱ्याच मंडळांचा तसा वकूब आहे. आणि जर आपला नाही आहे तर हंतरून बघून पाय पसरावे. काय आपल्याकडे ठेवायला जागा नाही तर आपण तो आत्ताच धरू नये. 2 मुद्दे एक आमच्या पोलिसांच्या दृष्टिकोनातून मला सर्वांना जरा नाही. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, तुम्ही ह्याच्यापूर्वी सुद्धा अनेक मीटिंगमध्ये बोललेला आहात. मला सांगा की गणेश उत्सव या कालावधीमध्ये, या 10 दिवसांमध्ये जी काही सार्वजनिक मंडळ आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता हा उत्सव जे 10 दिवस सतत चालत असतो. अनेक मंडप रस्त्यावर आहेत. वाहतुकीला बऱ्याच प्रमाणामध्ये अडथळा होतोच. आम जनतेचे आपण जरी नाही म्हटलं तरी गैरसोय ही होते. पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करतात, सर्वांगाने त्या प्रयत्न करून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु संध्याकाळच्या वेळेला विशेषतः 6 वाजल्यानंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत बरेच वाहतुकीवरती परिणाम होत असतो. आणि खास करून म्हणून मंडळांनी स्वतःचे स्वयंसेवक नेमणं फार महत्त्वाचं आहे. मूर्तीचं संरक्षण असेल, रात्री असेल, किंवा ज्यावेळी संध्याकाळी 6 नंतर देखावे पाहण्यासाठी आम जनता येत असते त्यावेळेला महिलांचे स्वयंसेवक वेगळे असावेत, पुरुष स्वयंसेवक वेगळे असतात. त्यांनाही ड्रेस कोड आपण जसं म्हटलं ते स्वयंसेवक आहेत हे ओळखता आलं पाहिजे लाईन लावण्यासाठी. त्यांना देखावा जलदरित्या पाहून कसे बाहेर लवकर जातील याचं नियोजन केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी मोठ्या मंडळाला मी आवाहन केलं होतं की CCTV कॅमेरे जर त्यांनी बसवले, आज ती काही फार मोठी खर्चिक बाब झाली नाही, परंतु सुरक्षेचा जर विचार केला तर निश्चितपणे ती एक अत्यावश्यक बाब मोठ्या मंडळासाठी की जिथे जास्त गर्दी खेचली जाते, जास्त लोक पाहण्यासाठी येतात त्या ठिकाणी महिलांची छेडछाड होणार नाही यासाठी सुद्धा तशा प्रकारचं नियोजन, लाईन रो असली पाहिजे की जेणेकरून शेवटी असं आहे की महिलांची सुरक्षितता असणं त्या मंडळाच्या ठिकाणी हा त्या कार्यकर्त्यांचा एक जबाबदारी आहे असं मला वाटतं. ज्यावेळी उत्सव आपण साजरा करतो आणि आवाजाची मर्यादा जी आहे ती सुद्धा मर्यादित असावी की एक मंडळ इथे आहे, दुसरं मंडळ इथे स्पीकर चालू आहे, पलीकडे स्पीकर चालू आहे. आपल्या मंडळाला, आपल्या प्रेक्षकांना जेवढा आवाज हवा आहे तेवढा जर मर्यादित आवाज ठेवला तर दुसऱ्या मंडळाला त्रास होणार नाही किंवा दुसऱ्या मंडळाचा यांनाही त्रास होणार नाही. एवढं एक थोडंसं साधं गणित ठेवण्याची अत्यंत आवश्यक. पण यंदा ह्या गणेशोत्सवाच्या दरम्यान 12 वाजेपर्यंत स्पीकरला परमिशन आहे अशी सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. शेवटचे आतापर्यंतची जी आमच्याकडे जी माहिती आली, शेवटचे जे 4 दिवस आहेत त्या 12 वाजलेपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. 5व्या दिवसाच्या संदर्भामध्ये
कदाचित अजून अधिसूचना एखादी येईल तर त्यावेळेला आम्ही तशी प्रसारित करू सर्वांना. परंतु 12 वाजेपर्यंत स्पीकर लावण्याची परवानगी दिलेली आहे आणि सुरुवातीचे जे 6 दिवस आहेत त्याच्यामध्ये 10 वाजेपर्यंत स्पीकरची परवानगी, ते तर आपल्याला सर्वांना पालन करावं लागेल. बरेच सबरमधले लोक किंवा शहरामधले लोक गणपती उत्सव आरास पाहण्यासाठी जातात आणि ते सहकुटुंब घराला कुलूप लावून अगदी कॉलनीच्या कॉलनी घराला कुटुंब लावून ग्रामीण भागामध्ये तर हे खूप मोठा ट्रेंड आहे. ट्रॅक्टर ट्रॉली टेम्पो भरून यायचं. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो मी की अशा वेळेला किमान त्या भागातला एखाद्या घरात जे राहतं कुटुंब त्यांनी तरी तिथे राहावं आणि आपल्या त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने जरा थोडीशी नजर ठेवावी. कारण शेवटी पोलीस सुद्धा गणेश उत्सवामध्ये गुंतलेले असतात, पेट्रोलिंग असते आमची जरूर, परंतु त्याला काही मर्यादा पडत असतात. तर नागरिकांनी सुद्धा या गोष्टीची निश्चितपणे काळजी घ्यावी की आपल्या भागातले सर्वच त्या बिल्डिंग मधले जाणार नाही, ते एखादा कोणतरी लक्ष देण्यासाठी असेल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, नाहीतर मग चोरट्यांसाठी एक आयतं इन्फ्रास्ट्रक्चरच तयार करून दिल्यासारखं होईल. आणखीन एक मी साहेबांच्या याच्यामध्ये ऍड करतो की सगळ्यात मोठे 2 गोष्टी आहेत की घरगुती गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी देखाव्याला सुरुवात व्हावी. अगदी शेवटच्या 2 दिवसामध्ये देखावे असल्यामुळे खूप गर्दीचा आणि एकूण ताण वाढतो. हा शेवटच्या 3 दिवसामध्ये प्रचंड गर्दी होती. खरं ते उदय म्हणाले त्याप्रमाणे अगदी ठीक आहे. जर 5व्या दिवसानंतरच लगेच 6व्या दिवशी देखावे सुरू झाले तर त्या लोकांना 5 दिवस मिळतात देखावे पाहण्यासाठी. आपल्याकडे काय होतंय की 5वा दिवस संपल्यानंतर सुद्धा 2 दिवस काहीच नसते, काही मंडळ करतात, परंतु नंतर मग शेवटचे 3 दिवस प्रचंड गर्दी होते की मग कोणालाच ते देखावे पाहता येत नाही. दुसरा एक मुद्दा सर मला ऍड करावा असं वाटतो की पार्किंगचा खूप मोठा प्रश्न तयार होतो. बहुतेक लोकांचे असं असतं की पुढे 2 मुलं 12 महिने हा पार्किंगचा प्रश्न आहे. काय होतं, अख्खी फॅमिली एका 2 व्हीलरवर आणि त्यांना उतरून बघायचं नसतं, ते जिथं आहे तिथं गाडीवरनं तो देखावा बघायचा आणि पुढे जायचं. नाही, गाडी तिथे थांबेल आणि मागं लाईन लागलेली असेल तो विचार नाही, तो विचार नसतो, तो सार्वजनिक विचार. लोकांनी हा एक मुद्दा कळायला लागेल किंवा राजारामपुरीत जायचं, एका ठिकाणी तुम्ही आतले जे रस्ते आहेत पार्क करा, तेवढा अंतर चाला आणि तुमचं नियोजन करा. तुम्ही लोकांना अपील करूया आपण की बाबा एक दिवस मी शाहूपुरी बघणार आहे, एक दिवशी मी राजारामपुरी बघणार आहे, एक दिवशी मी गावातला एक भाग बघणार आहे, दुसरा भाग दुसऱ्या दिवशी बघणार आहे. 4 दिवसामध्ये तुमचा बहुतेक भाग पूर्ण होतो, कारण ज्यांना सगळं बघायचं आहे. काय कारण दुसरी गोष्ट, लोक अनेकदा तिथं मी सार्वजनिक मंडळांना एक अपील करू इच्छितो साहेब की खाण्याचे पदार्थ वाटले जातात आणि लोक थोडेसे डिपेंड व्हायला लागले 2 अर्थाने की काही नाही आणि त्याच्यावरती नियंत्रण कुणाचंच राहत नाही. आणि आवश्यकता आहे का नाही, मी असं म्हणतो लोकांनी थोडंसं घरातलं खाणं बरोबर घेऊन, पाण्याची बाटली बरोबर घेऊन जर बाहेर पडलं तर जास्त बरं आहे. एक तर त्या अन्नाबद्दल तुम्हाला खात्री असेल. दुसरी गोष्ट अशी, मी म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की जे मिळणार आहे सार्वजनिक ठिकाणी ते तुम्हाला चांगल्या वाईटच आहे असं नाही, पण ह्याच्यातनं बरेच प्रकार पुढे येतात. महाप्रसाद असतील तर तो महाप्रसाद घेण्यासाठी होणारी गर्दी वेगळीच आहे. तर तुम्हाला असे महाप्रसाद करायचे असतील तर उत्सवानंतर जरूर करावेत, पण ते त्या काळामध्येच त्याच दिवशी ठेवले टाळता आले तर जास्त बरं होईल. गणेश लोक दर्शन घ्यायला येतात, एक पहिला मुद्दा. ज्यांची भक्ती ज्या गणेश मंडळाच्या वरती आहे, गणेशावरती आहे, ते येतात. आणि दुसरे जे लोक येतात ते आरास पाहण्यासाठी येतात, देखावे पाहण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी येतात. आणि अशा प्रकारचे लोक असल्यामुळे त्यामुळे तुम्ही जे म्हणता की त्यावेळेला महाप्रसाद तिथे जर काय सुरू त्या गर्दीमध्ये आणखीन गर्दी वाढते. त्याच्यामुळे कोरडा प्रसाद जरूर द्यावा. माझं म्हणणं, जो पॅकेट असेल किंवा हातावरती द्यावा. म्हणजे अगदी तुम्हाला द्यायचं आहे ना महाप्रसाद करायचं ना, येणाऱ्या सगळ्यांना तुम्ही एक लाडू दिलात तर ओके, तेवढी एनर्जी मिळेल लोकांना आणि लोक पुढे जातील. हा एक मुद्दा आहे. दुसरा, महापालिकेसारखी जी यंत्रणा आहे किंवा बऱ्याच चांगल्या रिक्षा युनियन आपल्याकडे आपल्या गावामध्ये आहेत, तर यांनी सार्वजनिक वाहतूक रात्री विशिष्ट मार्गाने विशिष्ट पद्धतीने ठेवायला पाहिजे. पण आपण आता आपल्याला ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करायची अल्टिमेटली गरज झालेली आहे, मान्य आहे. पण हे सगळं त्या लोकांना मान्य होईल. पण एक गोष्ट आहे की आज या मुद्द्यातनं किमान विचारांची प्रोसेस. मला असं म्हणायचं की समजा आपण एक हे धरूया की मी मार्केट यार्ड मधनं परिसरातून म्हणजे जाधववाडीतनं मला गणपती बघायला गावात यायचं. मला जर खात्रीनं बस मिळणार असेल, शिवाजी चौकातनं बस सुटते आणि ती या मेन रोडवरनं मला पोहोचवणार आहे, रात्रीची खात्री असेल तर मी माझं 2 व्हीलर घेऊन येणार नाही. लोकांना खात्री द्या तुम्ही. पण दुसरी गोष्ट, ते सेफ आहे.
खरं आहे, अगदी. सार्वजनिक वाहतूक अगदी. व्यवस्था जर झाली तर सेफ आहे. तुम्ही आजूबाजूच्या 5-7 जण मिळून एकत्र येणार असतील, महिला जरी त्याच्यामध्ये असतील तर गट करावा त्यांनी, त्या गटाने त्या बसनी प्रवास करू शकतील. रिक्षा सुद्धा जर अशी सुविधा जर एखाद्या रिक्षा मंडळानं जर हे केली की बाबा आम्ही या मार्गावरती तुम्हाला इतक्या पैशात नेऊन सोडणार आणि इतक्या पैशात आणणार आहे, तर मी कशाला 2 व्हीलर घेऊन जाईन, मी कशाला 4 व्हीलरचा आग्रह धरेन. बरोबर. सार्वजनिक व्यवस्था बळकट करा, आपोआप बरेचसे प्रश्न, पार्किंगचे प्रश्न सुटतात आणि त्या काळामध्ये त्याचं एक व्यवस्थित नियोजन केलं, जशी बस भरेल तशी आम्ही त्या मार्गावर सोडणार आहे, इझी होईल ना. आणि हे जे मूळ उत्सवाच्या पासून इतर जे लोकांच्यावरती परिणाम करणारे मुद्दे आहेत त्याचं व्यवस्थापनाकडे आता कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल आपल्याला. आणि हे व्यवस्थापन मोठ्या शहरामध्ये जे मेट्रो सिटीज आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन हा फार मोठा विषय आहे. ज्यावेळी लाखो लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी प्रत्येक जण म्हटला की मी गाडी घेऊन येतो, मी तो 4 सगळा व्हीलर बोजवारा घेऊन सोडेल येतो. नाही मग तो. तर एक तर आपले शहर जुनं आहे हो. आणि रस्त्याला मर्यादा आहेत, रस्ते कधी वाढत नाहीत, आहे तेवढेच आहेत. हो. लोकसंख्या वाढते, वाहनं वाढत आहेत, मग त्याच्याशी अकॉमोडेट करून घेताना त्याचं खूप तारेवरची कसरत करावी नाही, लागते. हे मी आज का या बोललो? चर्चेतून हे अतिशय समस्यांना महत्वाचे मुद्दे आहेत की जे आपण कधी यापूर्वी नाही, कधी मी हे बोललेलो बोललो नव्हतो. ह्याचं कारण असं, समजा आपण वन वे एकाच बाजूने म्हटलं की साहेब हे आणि हे, म्हणजे जसं राजापुरी मेन रोड त्या काळामध्ये वाहनांना बंद केला जातो, हो. काय तसे अनेक रस्ते बंद करावे लागतील, पण ते बंद करा असं सुचवण्याच्या आधी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम लोकांनी करा. जर स्वतः निर्णय घेतला, स्वतःमध्ये काही बदल केले तर मला वाटतं आणखीन हे सगळं सुटसुटीत होऊ सोपं होईल, शकेल. सुटसुटीत आमचा होऊ हाच शकेल. मुख्य मुद्दा होता की आपण प्रत्येकानं जर या येत्या 10 दिवसाच्या काळामध्ये अधिक प्रगल्भपणे विचार केला तर लहान सहान गोष्टींना सुद्धा खूप काही घडू शकेल. आज या निमित्तानं गणेशोत्सवाच्या या 10 दिवसाच्या काळामध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काय करावं, पोलीस दलाच्या त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत याबद्दल SP साहेबांनी माहिती दिली. उदयनी तर अनेक नवीन मुद्दे आज या निमित्तानं मांडलेले आहेत. मला वाटतं ही एक विचारांची प्रक्रिया इथून सुरुवात झाल्यानंतर कदाचित 2-4 वर्षानंतर त्याचे आपल्याला रिझल्ट मिळू शकतील. पण आज आमच्या स्टुडिओमध्ये दोन्ही मान्यवर आले आणि त्यांनी आपले विचार या ठिकाणी प्रकट केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.